पहिल्या T20 सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाने काट्यानी काटा काढून दाखवलेला आहे, असंच वर्णन मला करावंसं वाटतं. नमस्कार, मी सुनंदन लेले. T20ची मालिका चालू झालेली आहे. पहिला सामना रांचीमध्ये झालेला आहे आणि या सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला चांगलाच धोबीपछाड टाकलेला आहे. पहिली बॉलिंग करत असताना भारतीय संघाचं जेव्हा निवड झाली त्याच्यामध्ये आणि न्यूझीलंडच्या निवडीमध्ये एक बदल दिसला. या बदलाचं कारण असं होतं की एकीकडे भारतीय संघाने 2 स्पिनर खेळवले, कुलदीप यादव आणि त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदर. याच्या उलट न्यूझीलंड संघाने आपल्या संघामध्ये 3 तगडे स्पिनर घेतलेले होते. सँटनर, ज्याला कॅप्टनशिपची धुरा देण्यात आली आहे, तो एक स्पिनर होता. ब्रेसवेल एक होता. सोधी होता. या सिलेक्शनचा परिणाम संपूर्ण सामन्यावरती झालेला दिसला. भारतीय संघाच्या बॉलर्सनी सुरुवातीपासून किंचित स्वैर मारा केला असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. अर्शदीप सिंग असू देत, हार्दिक पंड्या असू देत, यांना आज लाईन अँड लेंथ म्हणावी तशी सापडली नाही, ज्याचा फायदा न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीने घेतला. फिन ॲलननी चांगला म्हणजे फटकेबाजी करताना आक्रमणाची धार वाढवलेली होती आणि त्याचबरोबर डेव्हॉन कॉनवे, जो आत्ता जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्यांनी सुद्धा सुंदर बॅटिंग केली. या दोघांनी मिळून पहिल्या 4 ओव्हरमध्ये जेव्हा 10पेक्षा जास्त ॲव्हरेजनी 40पेक्षा जास्त धावा करून दाखवल्या, त्याचा जो पाया मिळाला, त्या पायावरती न्यूझीलंड संघाचा मोठ्या स्कोरची इमारत उभी राहिली असं मी म्हणेन. डेव्हॉन कॉनवेनी अर्धशतक केलं. फिन ॲलन लवकर आऊट झाला, लवकर नाही, थोडासा 30 धावांच्या आसपास करून आऊट झाला, परंतु त्याच्यानंतर डेरेल मिचेलनी डेव्हॉन कॉनवेबरोबर केलेली भागीदारी ही भारतीय संघाला अडचणीत टाकत गेली. याच्यामध्ये तुम्ही जर का स्कोरकार्डकडे नजर टाकलं तर वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या दोघांनी 4 ओव्हर टाकून कमी धावा दिल्या, विकेटसुद्धा काढल्या. हा फरक लक्षात आल्यानंतर हार्दिक पंड्यानी उमरान मलिकला फक्त 1 ओव्हर दिली आणि त्याच्या उलट दीपक हुडाकडनं 2 ओव्हर टाकून घेतल्या. हा जो बदल होता हा भारतीय संघाला आपण चूक केली आहे असं दाखवणारा होता. कारण जे आपले फास्ट बॉलर्स होते त्यांच्यावरती डेरेल मिचेल असू देत, डेव्हॉन कॉनवे असू देत, यांनी चांगलंच आक्रमण केलं. हार्दिक पंड्याही त्याच्यातनं सुटला नाही. अर्शदीप सिंगच्या स्वैर माऱ्यामुळे त्याला तर 4 ओव्हरमध्ये 50पेक्षा जास्त धावांचा मार खायला लागला. तीच गोष्ट उमरान मलिकला 1 ओव्हरमध्ये 16 धावा जेव्हा मारल्या गेल्या, त्याच्यानंतर त्याला बॉलिंग देण्याची हिंमत हार्दिक पंड्यामध्ये झाली नाही. स्वतः हार्दिक पंड्याला सुद्धा 10च्या ॲव्हरेजनी मार खावा लागला. स्पिनर्सनी खूपच त्या मानाने कंट्रोल केलं, पण तरीही डेरेल मिचेलनी जे आक्रमण केलं, 5 सिक्सर ज्या मारल्या, शेवटच्या ओव्हरमध्ये जी धावांची बरसात केली, त्याच्यामुळे 175 धावांचा टप्पा हा न्यूझीलंडने ओलांडलेला होता. आणि तेव्हाच खरं तर सामन्यामध्ये वरचा हात हा अक्षरशः न्यूझीलंडकडे गेलेला होता. भारतीय संघाची पाठलाग करत असतानाची सुरुवात अत्यंत भयानक झाली. ईशान किशन लवकर आऊट झाला, शुभमन गिल लवकर आऊट झाला, त्याचबरोबर राहुल त्रिपाठीसुद्धा लवकर आऊट झाला. ह्याच्यामध्ये एक गोष्ट दिसून आली की जो न्यूझीलंडचा कॅप्टन होता मिचेल सँटनरनी, त्यांनी बॉलिंगमधले बदल हे बरोबर केले. ब्रेसवेलला त्यांनी ऑफ स्पिनर असूनही सुरुवातीला बॉलिंग दिली आणि त्यांनी ईशान किशनला जे बॉल काढलं, तो बॉलवरनं लक्षात असं आलं की हे जे रांचीचं विकेट आहे हे स्पिनरला मदत करणार आहे. तेच दृश्य नंतर आपल्याला बघायला मिळालं की जरी राहुल त्रिपाठीची विकेट डफीनी काढली, पण नंतर बोलबाला जो होता तो न्यूझीलंडच्या स्पिनर्सचाच होता. या स्पिनर्सनी अक्षरशः भारतीय संघाच्या बॅट्समनना आपल्या तालावरती नाचवलं. सूर्यकुमार यादवनी एक छान आकर्षक खेळी केली, तो सध्या भन्नाट फॉर्ममध्येच आहे, परंतु ती खेळी पुरेशी ठरली नाही. हार्दिक पंड्यानी त्याला दिलेली छोटीची साथ ही सुद्धा पुरेशी ठरली नाही. मिचेल सँटनरचं किती कौतुक करावं, कारण या पठ्ठ्यांनी 4 ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या. 1 ओव्हर चक्क मेडन टाकली. कोणाला? सूर्यकुमार यादवला. आणि मला वाटतं भारतीय संघापासून हा सामना अगदी लांब नेऊन ठेवला. नंतरच्या काळात सुद्धा दीपक हुडा असू दे, बाकीच्या बॅट्समनना सुद्धा या धावगतीचा पाठलाग करणं हे अशक्य होऊन बसलं.
म्हणून मला वाटतं आजच्या सामन्यामध्ये डाव पलटवणं म्हणा, काट्यानी काटा काढणं म्हणा, हे न्यूझीलंडने करून दाखवलं. कारण त्यांनी 3 स्पिनर खेळले, त्यांच्या तिन्ही स्पिनरनी अप्रतिम बॉलिंग केली. मिचेल सँटनरचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यामुळे माझ्या मते आजच्या सामन्यामध्ये पंप कुणी दिला असेल तर मिचेल सँटनरनी पहिल्यांदा कॅप्टन म्हणून दिला. त्यांनी संघामध्ये 3 स्पिनरना खेळून अत्यंत हुशारी दाखवली. विकेटचं रीडिंग परफेक्ट केलं. बॉलिंग करत असताना त्याची स्पिनवरची हुकमत, आर्मर वगैरे त्यांनी टाकला नाही, व्हेरिएशन जास्त काही केलं नाही, पण त्याचा टप्पा इतका सुरेख होता की हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव सारख्या तगड्या स्पिन बॉलिंगला खेळणाऱ्या बॅट्समनना सुद्धा त्याला हलवून फटके मारता आले नाही. त्यामुळे आजचा खरा पंप जो आहे तो मला वाटतं मिचेल सँटनरनी दिलेला आहे. त्याला 7 ब्रेसवेलनी दिली. ईश सोधीनी सूर्यकुमार यादवची महत्त्वाची विकेट काढली आणि त्याच्यानंतर सामना हा संपूर्णपणे न्यूझीलंडकडे झुकत गेला. एक भला मोठा विजय हा न्यूझीलंड संघाच्या हाती लागलेला आहे. 3 सामन्यांच्या मालिकेमधला पहिला सामना हा न्यूझीलंडने जिंकून एक जबरदस्त सुरुवात केलेली आहे आणि हे दाखवून दिलेलं आहे की तुम्ही जर का पाटा विकेट ठेवलं तर आम्ही बॅटिंगमध्ये आक्रमण करू. तुम्ही स्पिन बॉलिंग फ्रेंडली विकेट दाखवलं तरी आमच्याकडे त्याला उत्तर द्यायला चांगले स्पिन बॉलर्स आहेत आणि अर्थातच फास्ट बॉलिंगच्या बाबतीत सुद्धा ते कमी नाही आहेत. त्यामुळे ज्या न्यूझीलंड संघाला वन डेमध्ये सपाटून मार खायला लागला त्यांनी बरोबर आपलं तोंड हे T20मध्ये वर काढलेलं आपल्याला दिसतंय. हे झालं माझं मत. तुमचं मत काय मला जरूर सांगा. त्याचं कारण आज न्यूझीलंडने जी बाजी पलटवली त्याच्या बाबतीत तुम्हाला वैशिष्ट्य काय वाटलं? मिचेल सँटनरची कॅप्टनशिप जी त्याला पहिल्यांदाच संधी मिळालेली आहे ती तुम्हाला कशी वाटली? त्याच्या बॉलिंगची खासियत तुम्हाला काय वाटली? तो बॉल टाकत असताना सीम किती सुरेख जात होती हे तुम्ही ऑब्झर्व केलं का? मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.